नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळची 6 वाजत आहे. 14 जुलै 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, रडारवरती बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. 14 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून. आता या ठिकाणी मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा आहे, कराड आहे, वडूज आहे, सातारा आहे, त्यानंतर भोर आहे, पुणे आहे, चाकण आहे, जुन्नर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे नाशिक आहे, पेठ आहे, औवा आहे, त्यानंतर नंदुरबार आहे, साक्री आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे श्रीरामपूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर दौंड आहे, बारामती, इंदापूर, जामखेड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, कैज, धाराशिव, बार्शी हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही. त्यानंतर इकडे आपण बघू शकतो मित्रांनो, धुळे आहे, त्यानंतर मालेगाव आहे, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, शिरपूर, धुळे, त्यानंतर चोपडा आहे, जळगाव आहे, त्यानंतर बोदवड आहे, शेवगाव आहे, बऱ्हाणपूर आहे, मुक्ताईनगर, यावल, भुसावळ, जामनेर, त्यानंतर चोपडा, एरंडोल हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला काही भागामध्ये मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं बार्शी आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, नलदुर्ग आहे, अक्कलकोट आहे, पंढरपूर आहे, सांगोले आहे, त्यानंतर इकडं मोहोळ आहे, वैराग आहे, तुळजापूर आहे, अक्कलकोट आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं बसव कल्याण आहे, त्यानंतर भालकी आहे, शिरूर, अनंतपला आहे, लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, त्यानंतर अंबेजोगाई आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये फारसा पाऊस नसणार आहे. नांदेड आहे, तसंच अर्धापूर, बसमत, पूर्णा, त्यानंतर कंधार, पेठ, नायगाव, धर्माबाद, भोकर, हिमायतनगर, उमरखेड या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण या भागामध्ये ढगाळ वातावरणासह आपल्याला किरकोळ पावसाच्या सरी बघायला मिळतील. त्यानंतर इकडं परभणी जिल्ह्यामध्ये परभणी आहे, शेलू आहे, पाथरी आहे, मंठा आहे, जिंतूर आहे, परतूर आहे, माजलगाव आहे, त्यानंतर इकडं पूर्णा आहे, बसमत आहे, औंढा नागनाथ, शेनगाव, हिंगोली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे जाफराबाद आहे, देऊळगाव राजा आहे, भोकरदन आहे, बुलढाणा आहे, त्यानंतर चिखली आहे, त्यानंतर जामनेर आहे, मलकापूर आहे, बुलढाणा आहे, खामगाव, नांदुरा, जळगाव, जामोद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला काही भागामध्येच बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण वळलो, यवतमाळमध्ये डिग्रस, दारवा, नेर, घाटंजी, पुसद, आर्णी, त्यानंतर उमरखेड या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही. तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मंगरुळपीर आहे, कारंजा, लाड आहे, वाशिम आहे, त्यानंतर मालेगाव, रिसोड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला हवामान कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण ओळूया मित्रांनो, चिखलदरा आहे, परतवाडा, मेळघाटचा जो प्रदेश आहे, अचलपूर आहे, त्यानंतर इकडं मोर्शी आहे, मुजरी आहे, आष्टी आहे, आर्वी आहे, अमरावती, चांदूर बाजार, त्यानंतर पुलगाव या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं कारंजा आहे, वरुड आहे, पांडुर्णा आहे, नरखेड आहे, संसार आहे, सावनेर आहे, धवलपूर आहे, नागपूर आहे, त्यानंतर इकडं रामटेक आहे, माउंडा, उमरेड या प्रदेशामध्ये सुद्धा किरकोळ पावसाची सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर हिंगणघाट आहे, वर्धा आहे, शेगाव आहे, चिमूर आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर धानोरा, बालेवाडा,
मानपूर हा संपूर्ण प्रदेश आपल्याला या भागामध्ये हवामान कोरडं असणार आहे. पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा ते किरकोळ स्वरूपाचा पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं गोंदिया आहे, तुमसर आहे, भंडारा आहे, त्यानंतर तिरोरा आहे, वारासिवनी आहे. या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही. तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा